दुसरा शब्दच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर एक 24 वर्षाची मुलगी आपल्याशी बोलतेय, याच्यावर खरं तर ती समोर नसती तर विश्वास बसला नसता. इतकं अद्भुत काम तिने केलं. आणि मला सर्वात काय आवडलं माहिती आहे, तिने ज्ञानेश्वर बोडके यांना शॅडोईंग केलं. परंतु ज्ञानेश्वर बोडके हे ज्या पिंपरी चिंचवड आणि या भागातनं येतात तिथल्या राजकारण्यांना शॅडोईंग केलं नाही. ह्याच्याबद्दल तिचं कौतुक केलं पाहिजे. मला सर्वात काय आवडलं माहिती आहे प्राची, आणि ते म्हणजे समस्या कळल्यानंतर त्या समस्येचा भाग होण्यापेक्षा तू ॲप निर्माण करून त्याच्या उत्तराचा भाग बनलीस. आणि मला असं वाटतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. क्लायमेट चेंज हे विश्वाचं आर्त आहे, आणि त्या विश्वाच्या आर्ताला जर कोणी दिली असेल तर ती प्राचीने दिली. युद्धामुळे जेवढा विनाश या पृथ्वीतलावर झाला त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त विनाश हा मागच्या 100 वर्षात क्लायमेट चेंजमुळे झालेला आहे. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध इथे जी बर्फाच्छादित हिमशिखरं होती ही संपूर्णपणे वितळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढली. अनेक देश हे मॅपवरून आता नष्ट होतील की काय अशी परिस्थिती. मग येणारी सुनामी, मग त्याच्यानंतर पेटणारे वणवे, ह्या सगळ्याचा संबंध हा आपल्या जीवनशैलीशी आहे. हे ओळखून ज्या मुलीने काम चालू केलं आणि ती मुलगी ही भारतीय मराठी आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. प्राची, तुला गप्पा मारायला आवडतात आणि मलाही गप्पा मारायला आवडतात, की मला तेच काम मी इथे बसून करतो. कार्बन उत्सर्जन लोकांना समजावून सांगताना काय अडचणी आल्या, कारण हे सगळं नवीन आहे. पिढी ज्या शाळा कॉलेजामध्ये शिकली त्यावेळेला कार्बन उत्सर्जन वगैरे असं काही नाही. ती पिढी कार्बन पेपर वापरत पुढे आलेली आहे. त्यांना कार्बन उत्सर्जन कसं समजावून सांगितलं? बरोबर. लोकांना समजावून सांगण्याच्या आधी मला स्वतःला समजावून सांगताना ज्या अडचणी आल्या त्याचा अनुभव मला हे लोकांना सांगताना उपयोग झाला. कारण मी क्लायमेट चेंजवर ॲप बनवण्याच्या आधीची मोठी जर्नी आहे की याबद्दल काम का करायला पाहिजे, याने मला का फरक पडावा हे समजणं ही त्यातली पहिली स्टेप आहे. एकीकडे मी वाचलं होतं की जर असा एक प्रॉब्लेम असेल ज्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो, जग बुडू शकतो असं काहीतरी समस्या आहे, पण त्याने कोणालाच फरक पडत नाही असं असेल तर ते क्लायमेट चेंजसारखं दिसेल. कारण ही अशी एक समस्या आहे जी आपल्याला सरळ दिसत नाही, थोडी अदृश्य समस्या आहे. असं वाटतं की जगाच्या दुसऱ्या कोणत्या तरी टोकाला होतीये, आणि असं वाटलं की होतंय तरीसुद्धा वाटतं की मी काय करणार याने, अशी एवढी मोठी समस्या आहे आपल्या हाताबाहेरची आहे. असे वेगवेगळे प्रॉब्लेम मलासुद्धा आले होते, म्हणजे मी सुद्धा याच विचारातून गेली आहे. पण मला समजलं की क्लायमेट चेंजनी नाही तरी लोकांना फरक पडतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगलं घडवून आणायचंच आहे. प्रत्येकाला आपल्या घराने फरक पडतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी फरक पडतो, आपल्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या बदलांनी फरक पडतो. तर ते आपल्याला फक्त त्याची एक नाळ गुंतवून द्यायची. आणि जेव्हा लोकांना कळेल की मला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्यांनी क्लायमेट चेंजवर परिणाम होणार आहे, तेव्हा आपल्याला यानेही फरक पडायला लागेल. तर ही एक म्हणजे जेव्हा मी क्लायमेट चेंजबद्दल ऐकत होते तेव्हा शास्त्रज्ञ याबद्दल बोलत होते, जागतिक संस्था याबद्दल बोलत होत्या, आणि ते असे मोठे मोठे नंबर्स सांगायचे, मोठे मोठे शब्द वापरायचे, आणि मला वाटायचं की हे नाही, हे माझ्यासाठी नाही आहे. पण खरं म्हणजे हे आपल्याबद्दलच आहे ना, आपल्याच भविष्याबद्दल आहे. तर ते जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा मला दिसून आलं की लोकही यासाठी काहीतरी करायला पुढे येतात. म्हणजे मी एका चंद्रपूरच्या शाळेमध्ये गेले होते. तिथल्या विद्यार्थ्यांनी क्लायमेट चेंजबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागले तेव्हा हळूहळू त्यांनी येऊन मला सांगितलं की हल्ली मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आमच्या इथे एवढा उकाडा होतोय की आम्हाला खेळायलाच बाहेर जाता येत नाही. आमच्या चंद्रपूरमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही सगळे जाऊन शाळेच्या वर्गामध्ये रात्री झोपलो होतो.
या सगळ्या गोष्टी त्यांना दिसायला लागल्या तेव्हा ते लेक्चरनंतर येऊन मला म्हणले की आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. त्यांनी एक 20 लोकांचा ग्रुप केला आणि चंद्रपूरमध्ये क्लायमेट चेंजबद्दल जागरूकता बनवायला सुरुवात केली. जेव्हा स्वतः आलेल्या अनुभवाचा याच्याशी संबंध त्यांना दिसला तेव्हा ते फक्त मला याबद्दल काहीतरी समजतं असंच म्हणले नाही, तर मला याच्यासाठी ॲडव्होकेट व्हायचं आहे असं म्हणायला लागले. तर हा एक अनुभव मला आला. पण या सगळ्याला आपणच जबाबदार नाही होत का? आम्हाला अशा गाड्या हव्या असतात की ज्याचे ॲव्हरेज कमी असतं पण दिसायला खूप चांगले असतात. आम्हाला या खोलीतून त्या खोलीत जाताना पॅसेजमध्ये सुद्धा AC हवा असतो. आम्ही आमच्या घरी आंघोळीला जाताना गिझर आधी कित्येक तास लावून ठेवतो. ह्या सगळ्या चंगळवादी प्लास्टिकचा वापर इतका प्रचंड आपण वाढवलेला आहे. या सगळ्याचा कुठेतरी परिणाम हा ग्लोबल वॉर्मिंगवर होत असतो. सामान्य माणसाला जाणीव करून देणं हा एक भाग आहे, परंतु तुझ्या वयाची मुलं आहेत त्या मुलांना ह्याबद्दल जागरूकता कशी आणलीस? सगळ्यात पहिल्यांदा मी खूप रिसर्च केला होता की मी माझ्या दैनंदिन आयुष्यात काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकते क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी. तो रिसर्च केला आणि मग मला समजलं की एक सोपी युक्ती आहे. एवढा रिसर्च करायची कोणाला अजिबात गरज नाही आहे. माझ्या 2 आज्या आज आल्यात, प्रेक्षकांमध्ये बसल्यात. आजी जे सांगते, ज्या गोष्टीसाठी मला कायम ओरडत असते ते फक्त केलं तरी पुरे. आजी म्हणते आंघोळ केल्यावर गिझर बंद करत जा गं, लाईट बंद करत जा गं, AC वापरू नका त्याच्याने सर्दी होते. म्हणजे खरं तर आपल्याला काही नवीन नाही करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात भारतामध्ये पूर्वाकार आपण पाळत आलो आहोत. वेस्ट सेग्रेगेट करणं हे आपले आजी आजोबा करतच होते ना. तर फक्त आपल्याला 2 पिढ्या आधी काय चाललं होतं तेच परत आणायचं आहे. हे सांगितलं की लगेच समजतं. म्हणजे आजी आजोबांनी जे सांगितलं तेच तू वेगळ्या भाषेत जर सांगत असशील तर नवीन काय सांगितलंस आम्हाला? जोक सपाट. कूल द ग्लोब हा ॲप लोकांनी वापरायला लागल्यानंतर त्याच्याविषयी काही प्रतिक्रिया आल्या? तो फीडबॅक घेऊन त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करावं लागला? ती प्रोसेस कशी होती? बरोबर. मी कूल द ग्लोब ॲप लोकांपर्यंत पोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही ॲप व्हायरल झाली तेव्हा 31 डिसेंबर होतं आणि आम्ही कुर्गच्या एका जंगलामध्ये आलो होतो घरामध्ये सगळे. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नॉनस्टॉप आम्हाला लोकांचे फोन यायला लागले. प्रत्येकजण ही ॲप वापरायला लागत होतं आणि प्रत्येकजण मला सांगत होतं की मी ही ॲप अशी वापरली, याही गोष्टी तू ॲड करू शकतेस. म्हणजे कोणीतरी म्हणलं की लिफ्ट मी वापरतोय, त्याच्याऐवजी मी जिना चढायला लागलो आहे, त्याने मी आता फिट झालो आहे, पण त्यातून किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे तेही तू याच्यामध्ये ॲड कर. एका तज्ज्ञांनी फोन करून सांगितलं की याच्यामध्ये हे जे एमिशन फॅक्टर वापरलं आहे ते आपल्याला अपडेट करायची गरज आहे, तर ते लगेच अपडेट केलं. तर मोठ्या मोठ्या ॲपसाठी, इंस्टाग्रामसाठी, फेसबुकसाठी, व्हॉट्सॲपसाठी त्यांच्याकडे एक क्वालिटी कंट्रोल असतो. ते सारखे बघत असतात की सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, यात काय नवीन ॲड करायला पाहिजे, यात काय अपडेट करायला पाहिजे. तो क्वालिटी कंट्रोल आपल्यासाठी लोकच बनली. म्हणजे आजसुद्धा मला दर आठवड्याला साधारण 10 ते 20 युजर्स फोन करून सांगतात की हे तू करू शकतेस. मग कोणीतरी सांगितलं की याच्यामध्ये एक 4थीतल्या मुलाचा मला फोन आला सोलापूरच्या. तो म्हणला की मी हे सगळे गोष्टी केल्या तू ॲपमध्ये सांगितल्या त्या, आता याच्यानंतर मला काय मिळणार आहे, मला पैसे मिळणार आहेत का? मग यातून मला समजलं की इकडेच मला एका भारतामधल्या सगळ्यात मोठ्या UX UI एक्सपर्टशी माझा त्याच सकाळी कॉल झाला होता. तो म्हणला होता की यामध्ये काहीतरी गेमिफिकेशन, इन्सेंटिव्हायझिंग तू ॲपमध्ये ॲड केलं पाहिजेस. तेच मला साध्या भाषेत या 4थीतल्या मुलांनी सांगितलं की मला काय मिळतं हे करून. मग आता ही त्याच्यामुळे आपण गेमिफाय करणार आहोत, अजून इन्सेंटिव्स, रिवॉर्ड्स यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर युजर्स येऊन मला म्हणायला लागले की मी हे स्वतःच्या आयुष्यात करतो आहे, त्यामध्ये मी माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या ऑर्गनायझेशनला, माझ्या एरियाला, माझ्या सिटीला कसं आणू शकतो. म्हणून ॲपमध्ये आता हे कम्युनिटी व्हर्जन सुरू केलं. म्हणजे आपण एकटं पळतो तेव्हा दमायला होतं, पण जेव्हा मॅरेथॉन पळायला जातो तेव्हा त्यातून एकदा उत्साह साचला असतो त्याने अजिबात दमायला होत नाही. तर पुण्यासाठी कूल द ग्लोब असू शकते का, मुंबईसाठी कूल द ग्लोब असू शकते का, प्रत्येक शहरासाठी, प्रत्येक शाळेसाठी, प्रत्येक कंपनीसाठी ही ॲप कशी करायची, हे आता आपलं नेक्स्ट विजन आहे आणि ते लोकांच्याच फीडबॅकमधून आलं आहे. हे आता एक तू अतिशय चांगला शब्द वापरलास की हे कंपन्यांनी कसं वापरायचं याच्यावर विचार चालू आहे. आणि ते महत्त्वाचं अशा करता आहे कारण घरामधून जेवढं कार्बन उत्सर्जन होतं त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त पर्यावरणाची हानी ही अशा घातक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या, ऑटोमोबाईल कंपन्या यांच्यामधून होत असते. एकूणच
कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय आहे याचं, कारण त्या शाळेतली जी मुलं बसलेली आहेत तिकडे त्यातली अनेक ग्रामीण भागातनं आली आहेत, काही शहरी भागातनं आली आहेत, बरं. पार वाई कोल्हापूर इथून मुलं या कार्यक्रमासाठी आली आहेत. त्यांच्यासाठी थोडक्यात कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? बरोबर. कार्बन फुटप्रिंट म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. मी माझ्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या कृती करते. मी प्रवास करते, मी घरी वेगवेगळी उपकरणं वापरते. काय काय तुम्ही वापरत असाल त्याचा विचार करा. आपण AC वापरतो, फ्रीज वापरतो, TV बघतो, इलेक्ट्रिसिटी वापरतो. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये होताना कार्बन डायऑक्साईडसारखे वायू बाहेर पडतात. त्याला आपण हरितगृह वायू म्हणतो. तर मी अनेक वस्तू वापरते, ती प्रत्येक वस्तू बनताना सुद्धा कार्बन उत्सर्जन झालं असतं. या सगळ्यामध्ये माझ्यामुळे होणारा कार्बन उत्सर्जन हा माझा कार्बन फुटप्रिंट. तर भारतामधल्या एका सामान्य नागरिकाचा कार्बन फुटप्रिंट हे साधारण 2 टन म्हणजे 2000 किलो दरवर्षी कार्बन उत्सर्जन आपण करतोय. अमेरिकेतला माणूस किती करत असेल? अमेरिकेतला माणूस साधारण 16 टन म्हणजे 16,000 किलो एवढं कार्बन उत्सर्जन करतो. तर असं जगभरातलं नागरिक कुठे राहत आहेत, काय काय त्यांची लाईफस्टाईल काय आहे याच्यावरून प्रत्येकाचा कार्बन फुटप्रिंट थोडा फार वेगळा असतो. पण माझ्यामुळे काय कार्बन उत्सर्जन होतं आहे हा माझा कार्बन फुटप्रिंट. मग असा कार्बन फूटप्रिंट कमी करायला खूप पैसे लागतात का? कमी पैसे लागतात. इनफॅक्ट काही एका कंपनीबरोबर आपण काम सुरू केलं होतं. तर आम्ही बघायला लागलो की काय वेगवेगळ्या गोष्टी त्या करू शकतात ज्यातून त्यांचं ग्रीनहाऊस गॅसेस कमी होतील, त्यांचं कार्बन उत्सर्जन कमी होईल. तर जे जे बदल आपण सुचवले ते बदल करून ते 3 महिन्यानंतर आमच्याकडे आले आणि म्हणले आमचे पैसे वाचतात यातून. म्हणजे फक्त हे पर्यावरणासाठी करायची गरज नाही आहे, तर यातून पैसेही वाचतात. समजा तुम्ही ॲक्च्युली आपल्याला आयुष्यामध्ये जे जे गोल्स असतात की मला समजा पैसे वाचवायचे आहेत, मला फिट व्हायचं आहे, मला आईबाबांबरोबर फॅमिलीबरोबर जास्त टाईम घालवायचा आहे, तर हे जे काही गोल्स असतील ते सगळे आपण पर्यावरणपूरक जीवन जगून पूर्ण करू शकतो. म्हणजे मला पैसे वाचवायचे असतील तर मी उपकरणांचा, विजेचा वापर कमी करू शकते, नवीन वस्तू घ्यायच्याऐवजी सेकंड हँड वस्तू विकत घेऊ शकते, त्याच वस्तू जास्त काळ वापरू शकते. मला आईबाबांबरोबर बहिणीबरोबर जास्त टाईम घालवायचा असेल तर मी वॉशिंग मशीन वापरायच्याऐवजी एकत्र आम्ही भांडी धुवू शकतो घरी. असं घरी सगळ्यांना मिळून घेऊन काहीतरी काम करू शकतो. एका युजरचा मला फोन आला तर म्हणलं की मला अँगर मॅनेजमेंटचा खूप प्रॉब्लेम आहे, तर मला राग खूप जास्त येतो. त्यासाठी मला माझ्या सायकॉलॉजिस्टने सांगितलं की तू हे काही मशीन वापरू नको, घरचं काम घरच्या घरी स्वतः कर. तर ते करून तो म्हणला की मी कार्बन उत्सर्जन पण वाचवतोय आणि मी शांत पण झालोय. एक म्हणले की मी महिनाभर 75 वर्षाचे आजोबा होते, ते म्हणले की मी गेले 10 वर्ष सगळीकडे फक्त सायकलनी प्रवास करतोय. ते 60 वर्षाचे जास्तीत जास्त दिसत होते. तर एवढं करून त्यांनी खूप जास्त कार्बन उत्सर्जन तर वाचवलंच, पण त्यांच्या आयुष्यातही 5 ते 10 वर्ष तरी किमान ॲड झाली. प्रेक्षको, इतक्या साधेपणानं हसत ही मुलगी बोलती आहे, पण ती काम किती महत्त्वाचं करते आहे. अलीकडच्या काळात मी एक रिपोर्ट वाचला क्लायमेट चेंजवरचा. जगभरातले पर्यावरण तज्ज्ञ सध्या कोणत्या समस्येवर काम करतायत, तर ती समस्या लंडन, बर्लिन, शांघाय, मुंबई या शहरांमधलं जे लँड मास आहे, जी जागा आहे समुद्राकाठची, ती जागा आक्रसत चालली आहे आणि समुद्र त्यावर आक्रमण करतोय. माझ्या लहानपणी मला आठवलं की मी दादरच्या चौपाटीवर जायचो. त्या चौपाटी विस्तीर्ण होती, आज ती तिथल्या बिल्डिंगांना धडका द्यायला लागल्या आहेत त्या लाटा. इतकी भीषण परिस्थिती आत्ता निर्माण झाली आहे. असा दिवस दूर नाही की जेव्हा आपलं सरकार आपल्याला सांगेल की तुमचा कचरा तुम्हीच सांभाळा, तुमचं पाणी तुम्हीच रिसायकल करा आणि तुमची वीज देखील तुम्हीच निर्माण करा. याचं कारण लो कार्बन फूटप्रिंट हीच जीवनशैली आम्हा सगळ्यांना स्वीकारावी लागेल. माझं तर असं हिचं ऐकल्यानंतर ना, मला प्राचीचं ऐकल्यानंतर माझं स्पष्ट मत झालेलं आहे की यापुढे लग्न ठरवताना मुलामुलीचे ग्रह आणि 36 गुण जमतात, त्याची मेडिकल हिस्ट्री बघितली जाते. तसंच त्या अनुरूप विवाह संस्थेने आणखीन एक कॉलम ॲड करावा आणि तो म्हणजे या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनशैलीत कार्बन फूटप्रिंट किती आहे आणि तो आपल्याला मॅच होतो का, त्याला फार महत्त्व आहे असं मला वाटतं. हे अशाकरता महत्त्वाचं आहे की एक
ओव्हरशूट डे अशा नावाची एक कन्सेप्ट आहे. ओव्हरशूट डे म्हणजे काय, तुम्हाला थोडक्यात वेळेच्या अभावी समजावून सांगतो की जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल दर महिन्याला आणि तुम्ही जर समजा एखाद्या महिन्यामध्ये 120 रुपये खर्च केलेत, याचा अर्थ तुम्ही पुढच्या महिन्याचे 20 रुपये या महिन्यात खर्च केलेत, बरोबर आहे. पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही आणखीन 120 ते 130 रुपये खर्च केलेत, याचा अर्थ पुढच्या वर्षातले तुम्ही 50 रुपये ऑलरेडी खर्च केलेत. आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत, जी संसाधनं आहेत, ती संसाधनं दरवर्षी रिन्यू होत असतात, दर क्षणाला रिन्यू होत असतात. त्याचा जो वेग आहे आणि त्याच्या उपभोगाचा जो वेग आहे, या दोन्हीमध्ये सध्या प्रचंड मिसमॅच आहे. पुढल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत जे पृथ्वी निर्माण करणार आहे ते आपण 31 डिसेंबरच्या आधीच कन्झ्युम करून टाकतोय. इतकी आपली घातक जीवनशैली आहे आणि म्हणून हिचं काम महत्त्वाचं आहे. पण हे सगळे काम करताना तुला एवढे अवॉर्ड्स मिळाले, खरं सांग, अवॉर्डसाठी काम केलंस? खरं म्हणजे प्रत्येक अवॉर्डमधून एक गोष्ट छान झाली की प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर नवीन 100-500 लोकांनी मला फोन केले आणि म्हणले की काहीतरी मिळालं म्हणजे काहीतरी करतेस कदाचित, तर तर आम्ही काय करू शकतो, आम्ही तुझ्याबरोबर कसं येऊ शकतो. असं प्रत्येक माइलस्टोन मिळत गेला तेव्हा अजून अजून लोकं जोडत गेली आणि त्याच्यासाठी मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अजूनही एक झालं की प्रत्येक अवॉर्ड मिळाल्यानंतर आपण एक नोटिफिकेशन पाठवतो ॲपवर आणि लोकांना सांगतो की तुम्ही हे सगळं करताय, त्यातून हे होतं, हे आपल्या सगळ्यांना मिळून मिळालेलं एक रेकग्निशन आहे. त्यासाठी अवॉर्डचं हे महत्त्व आहे. मला एक मुलाखतीच्या शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे, इथं बसलेला प्रत्येक जण जर तुझ्या कामापासून इन्स्पायर झाला तर त्यांनी आज संध्याकाळी घरी गेल्यापासून काय करावं की जेणेकरून ते लो कार्बन फुटप्रिंट लाईफस्टाईल अडॉप्ट करतील? हो, मी म्हणेन की आपण कार्बन न्यूट्रल, लो कार्बन फुटप्रिंट लाईफस्टाईल अडॉप्ट करण्याकडे जाण्याच्या आधीसुद्धा खूप साध्या गोष्टींनी सुरुवात करू शकतो. आज आपण सगळे एक ॲक्शन ठरवूयात. प्रत्येकजण प्रत्येक जणांनी एक गोष्ट करायची ठरवायची, खूप साधी गोष्ट, खूप जास्त काही करायचं आहे असं नाही. कदाचित तुम्हाला ऑफिसमध्ये जाताना 2-3 दिवस सायकलने किंवा बसनी प्रवास करायचा असेल, कारपुलिंग करायचं असेल किंवा घरामधली वेगवेगळी उपकरणं वापरणं बदलायचं असेल, वेस्ट सेग्रिगेट करायचं असेल, खाण्यामध्ये बदल करायचे असतील, असे वेगवेगळे 100पेक्षा जास्त ॲक्शन्स आहेत, ते तुम्हाला ॲपमध्ये दिसतील. त्यातली फक्त एक ॲक्शन ठरवा, ती आपण पुढचे 2 महिने करायचं ठरवू. आणि त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची, ती गोष्ट करत असताना मला मजा कशी येईल, मला आनंद कसा मिळेल याचा विचार करायचा. आनंद घेत घेत ती पर्यावरणपूरक बदल आपल्या आयुष्यात करून आणायचा, एकच पर्यावरणपूरक बदल, आणि मग त्याबद्दल आपल्या आजूबाजूच्या 10 लोकांना सांगायचं. हे फक्त केलं तर मला अनुभव आला की एका बदलातून 10 अजून बदल घडून येतात, त्या 10 मधून 100 होतात आणि असं बघता बघता वणव्यासारखा ह्या परिवर्तनाची सुरुवात होते. ती आपण आज सगळे मिळून करूयात. प्राचीच्या कामाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर तिचं काम वैयक्तिक नाही तर त्याला सामाजिक परिणाम कसं द्यायचं याची उत्तम जाण तिला आहे. प्रेक्षको, आपली ही कदाचित ज्या पद्धतीनं भारताचा आर्थिक विकास होतोय, इथे बसलेले प्रत्येक जण किंवा वरती बसलेली मुलं तर नक्कीच पाहतील की या देशातून गरिबी हटलेली असेल. वी बी द फर्स्ट जनरेशन हू वुड हॅव इरॅडिकेटेड पॉवर्टी फ्रॉम द प्लॅनेट, बट वी विल बी द लास्ट जनरेशन टू सी द क्लायमेट चेंज. आपण ही शेवटची पिढी असू की ज्यांनी क्लायमेट चेंज पाहिलेला असेल. याचं कारण त्यानंतरच्या पिढीला क्लायमेट चेंज पाहण्यासाठी तेवढं आयुष्य देखील लाभणार नाही, इतकी ही समस्या अत्यंत गंभीर आहे. म्हणूनच तिचं काम महत्त्वाचं आहे. मला आणखीन एक वेगळेपण काय जाणवलं माहिती आहे की शी इज नॉट ए पॉलिटिशियन, शी इज नॉट ए पॉलिसी मेकर, इफ एट ऑल शी इज अ चेंज मेकर. नुसती भाषणं देऊन आणि मीडिया मॅनेज करून क्लायमेट चेंजवर घोषणा देणाऱ्या ग्रेटा थनबर्ग आम्ही भरपूर पाहिल्या,
परंतु प्रत्यक्ष काम करणारी ही खऱ्या अर्थानं अस्सल मराठी अवतार असलेली आमची प्राची शेवगावकर आहे. प्राची या शब्दाचा अर्थच सुबह सकाळ किंवा त्याचा एक दुसरा अर्थ प्राची न या अर्थाने घेतला तर जे जुनं ते जे जुनं आहे ते कसं चांगलं आहे हे ॲपच्या माध्यमातून ती आम्हाला समजावून सांगते. आणि तिचं हसणं आणि काम पाहिलं की सुबह की कच्ची धूप जैसे खिलखिलाती है वैसे लगता है. तिच्या कार्याला सॅल्यूट. फक्त 30 वर्ष हातात उरलेली असताना एक 24 वर्षाची मुलगी इतक्या सगळ्यांना हे शिकवते.